छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांना अखेर उपरती झाली आहे आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। दरम्यान प्रशांत कोरटकर आज नागपूर सायबर पोलिसांना मोबाईल, सिम कार्ड आणि आवाजाचे सॅम्पल सुद्धा देणार आहेत आणि तसंच पुढच्या चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करणार असं सुद्धा कोरटकर यांनी स्पष्ट केलंय। मात्र नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरांकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाहीयेत। नागपूर सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल नसल्यानं मोबाईल आणि सिम घेणार नाहीयेत अशी माहिती आहे। स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखलं जातं। अशा छत्रपती शिवरायांच्या कथा ऐकून, त्यांचं शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आजही त्यांच्या कहाण्या, त्यांच्या कथा अजूनही प्रत्येकाला प्रेरणास्थायी असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा योग आला। अशा छत्रपतींना मी मानाचा मुजरा करतो। जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। दरम्यान प्रशांत कोरटकर यांच्यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा निशाणा साधलेला आहे। काय म्हणाले पाहूया। प्रशांत कोरटकर सारख्या अनेक प्रवृत्ती, मनोवादी प्रवृत्ती या राज्यात आहेत आणि केंद्रात असेल किंवा राज्यात असेल अशा प्रकारच्या आमच्या बहुजनांची जी काही आदर्श आहेत त्या आदर्श पुरुषांच्या चरित्र हनन असेल किंवा त्यांच्यावर गलिच्छ आरोप असतील ते सातत्यानं होत आहेत आणि याला कारण एकच की त्यांना जे संरक्षण मिळत आहे, सरकारी पैशातून संरक्षण आज मिळत आहे, म्हणून ही जी काही पिलावळ आहे संघाची ही सातत्यानं आमच्या महापुरुषांचा अपमान करत आहे।